Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। सध्या राज्यामध्ये नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि या निवडणुकांच्या माध्यमातून खरतर पक्षांतर्गतली नाराजी आहे, गटबाजी आहे ती उफाळून येताना पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यामध्ये देखील अशाच पद्धतीची गटबाजी, नाराजी पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर नगरपंचायतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसमधली गटबाजी आणि नाराजी या निमित्तानं उफाळून आलेली पाहायला मिळते। खरतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीच या निवडणुकीच्या माध्यमातून बंडाचं निशाण उपसत स्थानिक विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची देखील मोठी शक्यता आहे ती प्रदीप गारटकर यांच्या रूपाने व्यक्त होताना पाहायला मिळते। प्रदीप गारटकर हे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत, मात्र नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी आपल्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांवरती म्हणजेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील किंवा राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी पक्षांतर्गतली बंडाळे जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती समोर येताना पाहायला मिळते। खरं तर इंदापूर शहरातले भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी द्यावी यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ते मोठ्या प्रमाणावरती आग्रही आहेत। त्यांची आग्रही भूमिका आहे की भरत शहा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जावी आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या वतीनं काल त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आलेला आहे। या भरत शहांच्या उमेदवारीला प्रदीप गारटकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावरती विरोध दर्शवलेला आहे। त्याचं कारण असं की 2016 मध्ये ज्यावेळेस निवडणूक झालेली होती त्यावेळी स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून अंकिता शहा यांनी प्रदीप गारटकर यांच्या पत्नी अनुराधा गारटकर यांच्या पराभव केलेला होता आणि त्याचं कुठेतरी शैल्य जे आहे ते प्रदीप गारटकर यांच्या मनामध्ये होतं। त्यामुळे भरत शहा यांना पक्षात प्रवेश दिला जाऊ नये अशी आग्रही भूमिका प्रदीप गारटकर यांनी घेतलेली होती आणि त्याला देखील मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोध होत होता, कारण भरत शहा यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचा प्रबळ दावेदार जो आहे तो राष्ट्रवादीला मिळणार होता आणि त्यामुळे कुठेतरी भरत शहा यांना उमेदवारी दिली जाऊ नये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशी भूमिका गारटकर यांनी घेतलेली होती, त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली होती। मात्र दत्ता भरणे असतील किंवा त्यांचे इतर राष्ट्रवादी काँग्रेसमधले सहकारी असतील त्यांनी या गोष्टीला साफ नकार दिलेला होता आणि भरत शहा यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचे संकेत दिलेले होते। काल या संदर्भातला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरत शहा यांनी दाखल केलेला आहे। आज इंदापूर तालुक्यामध्ये महत्त्वाची घडामोड घडते की भरत शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे। खरं तर भरत शहा हे स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून इंदापूरच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष सक्रिय आहेत। हर्षवर्धन पाटील असतील किंवा प्रवीण माने असतील यांच्या माध्यमातून स्थानिक विकास आघाडी जी आहे ती इंदापूरमध्ये सक्रिय होती आणि इंदापूरमध्ये स्थानिक विकास आघाडीच्याच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून निवडून येत होता। त्यामुळे भरत शहा हे जे आहे ते प्राबल्य या भरत शहांचं मोठ्या प्रमाणावरती इंदापूर शहरामध्ये पाहायला मिळतं। त्यामुळे या निवडणुकीत देखील म्हणजे 2025च्या निवडणुकीमध्ये देखील भरत शहा हेच आपले उमेदवार असावेत असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती आणि त्यामुळे भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचे संकेत जे आहेत ते यापूर्वी देण्यात आलेले होते। मात्र त्याला प्रदीप गारटकर यांनी तीव्र स्वरूपात विरोध दर्शवला होता। गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले प्रदीप गारटकर काहीशे नाराज दिसत होते। 2-4 दिवसांपूर्वीच त्यांनी एक इंदापूरमध्ये बैठक घेऊन त्याबद्दलची नाराजी व्यक्त केलेली होती आणि राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर अर्थात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधत जर तुम्ही आमचा शब्द नाही पाळला तर तुम्हाला देखील कोलू अशा शब्दात नाराजी व्यक्त केलेली होती आणि आम्हीच तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं, त्यामुळं आम्हाला विसरू नका, आमच्या शब्दाला मान ठेवा असं देखील प्रदीप गारटकर यांचं म्हणणं होतं। मात्र दत्ता भरणे असतील किंवा त्यांचे जे सहकारी आहेत ते भरत शहा यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होते आणि काल त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज दुपारी 4 वाजता दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत भरत शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे। खरं तर अजितदादांच्या माध्यमातून हा सगळा डाव जो आहे तो मांडल्याचं पाहायला मिळतंय, कारण भरत शहा हे इंदापूर शहरातले प्राबल्य असलेलं मतदारांशी सर्वसामान्य मतदारांशी कनेक्ट असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि ते जर या उमेदवारी निवडणुकीमध्ये आपल्या बाजूने असतील
तर कुठंतरी आपला विजय निश्चित होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि त्यामुळे यंदाची निवडणूक भरत शहाच्या माध्यमातून लढवायचा असा राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे. अर्थात स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून भरत शहा असतील, हर्षवर्धन पाटील असतील किंवा प्रवीण माने आणि त्यांचा गट असेल, हा सक्रिय होता. स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरत शहा असल्यामुळं स्थानिक विकास आघाडीकडून पुन्हा एकदा गारटकर यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जाईल असं वाटतंय. कारण आज संध्याकाळीच भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर बडणे यांच्या उपस्थितीमध्ये एक पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये प्रदीप गारटकर आपली भूमिका जाहीर करतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण किंबहुना या पत्रकार परिषदेला प्रदीप गारटकर उपस्थित राहून भाजपचा झेंडा हाती घेतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण या सगळ्या घडामोडी घडत असताना भाजपचे उपाध्यक्ष जे आहेत, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी देखील एक पत्रकार परिषद घेत व्हिडिओ जारी करत गारटकर यांची हकालपट्टी तातडीनं करावी अशी मागणी अजितदादांकडे केलेली होती. त्यामुळं पक्षातला जो दुरावा आहे तो मोठ्या प्रमाणावरती बाहेर वाढलेला दिसतोय प्रदीप गारटकर यांचा. आणि प्रदीप गारटकर पुन्हा एकदा स्थानिक विकास आघाडी जॉईन करतात का, भाजप जॉईन करतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अर्थात प्रदीप शहा, भरत शहा जे आहेत ते उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. मात्र दुसरीकडं प्रदीप गारटकर या निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका घेतात, ते भरत शहांच्या विरोधात निवडणूक लढवतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र स्थानिक विकास आघाडी जी आहे ती पुन्हा एकदा मोठ बांधताना पाहायला मिळते. हर्षवर्धन पाटील असेल किंवा प्रवीण भैया माने असतील किंवा प्रदीप गारटकर असतील, हे पुन्हा एकदा स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आता बघावं लागेल की जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणारे प्रदीप गारटकर राष्ट्रवादी व काँग्रेस सोडून गेल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीला कोणत्या पद्धतीचा फटका बसतोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची एकच पॉझिटिव्ह बाजू आहे की भरत शहा हे सर्वसामान्यांना जवळ करणारं नेतृत्व जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि त्यामुळं ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. अर्थात हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सक्रिय आहेत. प्रवीण भैया माने हे भाजपमध्ये सक्रिय आहेत आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवारांचा गट सोडून आता ते प्रदीप गारटकर जे आहेत ते या दोघांना मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचे देखील एक मजबूत संघटन इंदापूरमध्ये होणार आहे. मात्र दुसरीकडे दत्तात्रय भरणे असतील किंवा स्वतः अजित पवार या निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष देऊन आहेत. त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची होणार आहे. आता बघावं लागेल या निवडणुकीमध्ये उद्या शेवटचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. कोणकोणाचे अर्ज येतात, कोणाकोणाला एबी फॉर्म मिळतो, पक्षांकडून भाजपकडून नेमकं या निवडणुकीच्या माध्यमातून कोण निवडणुकीच्या मैदानात उतरतं हे देखील पाहावं लागणार आहे. आणि इंदापूरचं राजकारण एक वेगळ्या वाटेवरती या निवडणुकीच्या माध्यमातून जातंय असं दिसतंय. कारण या निवडणुकीमध्ये सध्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजप किंवा स्थानिक विकास आघाडी असा सामना होताना पाहायला मिळतो. कॅमेरामॅन त्यांचे वसंत मोरे, मुंबई तक, इंदापूर.